गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रो. अकाउंटिंग ऑफ डिप्रिशिएशन या टॉपिकमधला दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बघा पेज नंबर 10 वरती आहे. मेसर सोहन प्रिंटर बदलापूर परचेज द फर्निचर ऑन 1st January 2008 फॉर ₹40,000. 1 जानेवारी 2008 ला 40,000 रुपयाचा फर्निचर मेसर सोहन प्रिंटर बदलापूर यांनी खरेदी केला. इन द सेम इयर आणि त्याच वर्षात म्हणजे 2008 ला ऑन 1 जुलै अनदर फर्निचर कॉस्टिंग ₹20,000 वॉज परचेस. म्हणजे त्याच 2008 ला मात्र तारीख आहे 1 जुलै, वर्ष तोच, आणि या तारखेला 20,000 रुपयाचा अजून एक फर्निचर खरेदी केला. पुढे म्हटलंय ऑन 30 जून 2010 ही परचेस ऑन 30 June 2010 the purchase furniture on 1st January 2008 was sold for ₹25,000 and on the same date a new furniture was purchased at a cost of ₹30,000. 30 जून 2010 ला द फर्निचर परचेस ऑन 1st जानेवारी म्हणजे ह्या 1st जानेवारीला 40,000 रुपयाचा खरेदी केलेला फर्निचर वॉज सोल्ड फॉर ₹25,000 25,000 रुपयाला विकला. अँड ऑन द सेम डेट आणि त्याच तारखेला सेम डेट आहे. डेट कोणती? ज्या दिवशी विकला ती तारीख 30 जून 2010. ऑन द सेम डेट ए न्यू फर्निचर वॉज परचेस ॲट ए कॉस्ट ऑफ ₹30,000. डिप्रिशिएशन वॉज प्रोव्हाइडेड ॲन्युअली. वर्षाचा डिप्रिशिएशन आपल्याला काढायचा आहे ऑन 31 डिसेंबर. आता डिसेंबर एंडिंग आहे म्हणजे फायनान्शियल इयर 1 जानेवारी टू 31 डिसेंबर हा या व्यवसायाचा फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष. ॲट 10% पर ॲनम डिप्रिशिएशन आकारायचा आहे 10%, वर्षाचा 10%. ऑन द ओरिजिनल कॉस्ट मेथड. आणि मेथड कोणती? डिप्रिशिएशन अकाउंटमधली ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. इथं म्हटले प्रिपेअर फर्निचर अकाउंट अँड डिप्रिशिएशन अकाउंट फॉर द इयर 2008, 2009 अँड 2010. तर अशा पद्धतीने फर्निचर अकाउंट आपल्याला आखून घ्यायचं आहे. इन द बुक्स ऑफ सोहन प्रिंटर बदलापूर फर्निचर अकाउंट, डेबिट साईडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट साईडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट, अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता बघूया इथे पहिल्यावरती आखलेलं आहे बघा. इन द बुक्स ऑफ मेसर सोहन प्रिंटर बदलापूर फर्निचर अकाउंट, डेबिट अँड क्रेडिट साइड, डेबिट डेट पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट साइडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट. मेसर सोहन प्रिंटर बदलापूर परचेस ए फर्निचर ऑन 1st January 2008 फॉर ₹40,000. 1 जानेवारी 2008. आता हा फायनान्शियल इयर जो आहे हे लक्षात घ्यायचा आहे. फायनान्शियल इयर काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे प्रॉब्लेम सोडवताना. फायनान्शियल इयर जानेवारी टू डिसेंबर किंवा 1 एप्रिल टू 31 मार्च. आता इथे फायनान्शियल इयर फर्स्ट 1/1/2008 ते 31/12/2008 2008 हा पहिला फायनान्शियल इयर. आता या फायनान्शियल इयर मध्ये आता 3 फायनान्शियल इयर मध्ये आपल्याला डिप्रिशिएशन आकारायला सांगितले. आता बघा पहिलाच 1 जानेवारी 2008 1 जानेवारी 2008 परचेस फर्निचर फॉर ₹40,000. 40,000 रुपयाचा फर्निचर या 1 जानेवारी 2008 ला खरेदी केला, परचेस केला आणि खरेदी केला. म्हणजेच फर्निचर आला व्यवसायात, सोहमच्या व्यवसायात फर्निचर आला आणि पैसे गेले, कॅश गेले किंवा बँकेचा चेक देऊन टाकला. तर पहिली एंट्री करायची आहे फर्निचर विकत घेतल्याची. ती एंट्री कुठे येईल? फर्निचर अकाउंटच्या डेबिट साइडला इथे तारीख टाकायची आहे 1/1/2008 टू बँक किंवा कॅश
बँकेचा चेक दिला असेल तर बँक, कॅश दिली असेल रोख तर कॅश 40,000 40,000 झाली पहिली फर्स्ट एंट्री केली, फर्निचर आला, कॅश केली. पुढे म्हटलेलं आहे इन द सेम इयर हा इयर 2008, या 2008 मध्ये इन द सेम इयर ऑन 1 जुलै ह्याच तारखेला म्हणजे ह्याच वर्षात फक्त तारीख बदलली, जानेवारीच्या ऐवजी जुलै. 1 जुलै अनदर फर्निचर कॉस्टिंग ₹20,000 वॉज परचेस. अजून एक परचेस केली मशिनरी, किती रुपयाची? 20,000 20,000 रुपयाची अजून एक मशिनरी खरेदी केली. वर्ष कोणता? तोच फायनान्शियल इयर 1/1/2008 ते 31/12/2008. आता 1/1/2008 ला एक मशिनरी फर्निचर खरेदी केला, त्याच्यानंतर 1/7/2008 ला म्हणजे ह्याच फायनान्शियल इयर मध्ये अजून एक फर्निचर 20,000 रुपयाचा खरेदी केला. म्हणजे ह्या खरेदी केल्याची तारीख 1/7/2008 आहे, म्हणजे पहिल्याच फायनान्शियल इयर मध्ये त्याची एंट्री होईल. ह्याच वर्षात खरेदी केले म्हणून ह्याच वर्षात या ठिकाणी एंट्री करायची आहे. 1/7/2008 या ठिकाणी घ्यायचं आहे. 1/7/2008 टू बँक किंवा कॅश 20,000 20,000 रुपयाची फर्निचर या ठिकाणी खरेदी केला. पुढे एक्झाम्पल बघा. ऑन 30 जून 2010, आता ही तारीख बघा 30 जून म्हणजे 6/6/2010 ह्या तारखेवर डायरेक्ट आपला प्रॉब्लेम ट्रान्झॅक्शन गेलेला आहे. 30/6/2010 द फर्निचर परचेस ऑन 1 जानेवारी 2008 ह्या तारखेला खरेदी केलेला फर्निचर किती रुपयाचा होता? 40,000 रुपयाचा. ह्या तारखेला 40,000 रुपयाचा जो खरेदी केलेला एक्झाम्पल ह्या तारखेला 25,000 रुपयाला विकला. ह्या तारखेला काय केला? सोल्ड केला. किती रुपयाला? 25,000. आता हा जो विक्रीचा व्यवहार आहे तो 30/6/2010 मध्ये आहे. मग 2010चा जेव्हा वर्ष फायनान्शियल इयर तेव्हा त्याची एंट्री होईल. मग ह्या वर्षात होणार नाही, 2008 मध्ये ह्याची एंट्री होणार नाहीये. मग आता काय करायचं? 2008 पहिला आपल्याला क्लोज करायचा आहे. क्लोज करण्यापूर्वी काय करायचं आहे? डिप्रिशिएशन काढायचं आहे. कशावरती? फर्निचरवरती. फर्निचरवरती डिप्रिशिएशन कोणत्या पद्धतीने काढायचं आहे? तर ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड. किती टक्के काढायचं आहे? पर एनम 10%. आता बघा 1/1/2008 ला 40,000 रुपयाचा फर्निचर आहे. डिप्रिशिएशन काढताना वर्षाच्या शेवटी आपण काढायचं आहे. ती तारीख आपल्याला या ठिकाणी फायनान्शियल इयरची तारीख, ही शेवटची तारीख, क्लोजिंगची तारीख 31 डिसेंबर 2008 बाय डिप्रिसिएशन फर्निचर नंबर 1 12 महिन्याचा डिप्रिसिएशन 10% म्हणजे किती वर्षाचा? 4,000. 40,000 वरती 4,000 डिप्रिसिएशन म्हणजे 1 वर्षाने फर्निचरची किंमत 4,000 रुपयांनी उतरली. 40,000 रुपयाचा फर्निचर, 4,000 रुपयाचा जी चीज बाजूला काढली तर 36,000 रुपयाचा तो फर्निचर झाला. अजून एक फर्निचर आहे बघा 20,000 रुपयाचा, 20,000 रुपयाचा, पण तारीख कधी आहे? खरेदी केल्याची जुलै 1/7 ला. आता 1/7 ला खरेदी केल्याने आपण डिप्रिशिएशन काढतोय वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला. इथे 31/12/2008 बाय डिप्रिशिएशन फर्निचर नंबर 2 किती महिन्याचा डिप्रिशिएशन या ठिकाणी येईल? इथे वर्षाचा आला, इथे जुलैला खरेदी केलाय म्हणजे जुलै पासून डिसेंबर पर्यंत महिने मोजायचे आहेत. कारण जुलै पासून तो आपल्या व्यवसायात आहे सोहमच्या. जुलै पासून तो वापरला, यूज केलाय. किती महिने वापरलाय? जेवढा महिने वापरलाय तेवढ्या महिन्याचे डिप्रिशिएशन चीज घसारा आपल्याला काढायचा आहे. बघा जुलै पूर्ण 1 पासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिन्याचा आपल्याला डिप्रिशिएशन याच्यावरती काढायचा आहे.
6 month फॉर. आता बघा 20,000वरती वर्षाचा म्हणजे 2,000 आणि 6 महिन्याचं म्हणजे 1,000. 1,000 डिप्रिशिएशन ह्याला दोन्ही फर्निचरवरचा डिप्रिशिएशन आपण आकारला. आता हा वर्ष आपल्याला क्लोज करायचा आहे. क्लोज करायचा म्हणजे काय काढायचं आपल्याला? बॅलन्स कॅरी डाऊन काढायचं आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन पहिला वर्ष आपण या ठिकाणी क्लोज करतोय. डेबिटची टोटल 60,000. दोन प्रकारचा फर्निचर, 2 वेळा खरेदी केलेला फर्निचर 60,000 रुपयाचा होता. तो आता वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा व्यवसायात आहे बघा. त्याचं व्हॅल्युएशन जर केलं आपण डिप्रिशिएशन कमी करून तर 60,000 त्याच्यातून 5,000 गेले तर 55,000 रुपयाचा 55,000 रुपयाचा फर्निचर हा आपल्याला ह्या तारखेला आपल्या व्यवसायात आहे आता. म्हणजे आज जर हा संपूर्ण फर्निचर विकायचा झाला तर तो 55,000 रुपयाचा आहे विकताना. विक्रीची किंमत त्याची असेल. पुढे आता नवीन वर्ष चालू करतोय. 31 नंतर तारीख 1 डिसेंबर नंतर जानेवारी 2008 नंतर 2009 हीच बॅलन्स मी पुढे ओढतोय. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 55,000. आता नवीन वर्ष चालू होतोय 2009. 2009 मध्ये काय घडामोडी झाल्यात का? फर्निचर नवीन खरेदी केलाय का व्यवसायाने किंवा विकलाय का जुना फर्निचर? तर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे ऑन 30 जून 2010 डायरेक्ट ही तारीख आहे. ह्या तारखेला फर्निचर हा विकलेला आहे पहिला. आता ही तारीख ह्या वर्षात येते का? हा दुसरा फायनान्शियल इयर जो आहे, फायनान्शियल इयर दुसरा हा काय असेल? 1/1/2009 ते 31/12/2009 या तारखे या आर्थिक वर्षामध्ये ही तारीख येते का? म्हणजे 1/1/9 पासून 31/12/2009 मध्ये ही तारीख येते का? नाहीये. ही पुढची तिसऱ्या वर्षातल्या याच्या पुढे वर्ष येईल. म्हणून हा वर्ष आधी क्लोज करून घ्यायचा आहे. 2009 क्लोज करायचं म्हणजे काय करायचं आहे? जेवढा फर्निचर आहे त्या फर्निचरवरचा डिप्रिशिएशन आकारायचा आणि मगच आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. फर्निचरचं व्हॅल्युएशन करायचं आहे. तर आता सुरुवातीला काय करणार आहोत? परत डिप्रिशिएशन कशावरती? पहिला फर्निचर जो आहे त्याच्यावरती बाय डिप्रिशिएशन. हा फर्निचर नंबर 1. आता व्यवसायात हा फर्निचर 12 महिन्याचा आहे. इथेही 12 महिने होता, इथेही 12 महिन्याचा. या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजेच आणि ओरिजिनल कॉस्ट मेथड असल्या कारणाने जी खरेदीची मूळ कॉस्ट आहे, किंमत आहे, त्याच्यावरच आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं. म्हणजे 40,000 वरती 10% म्हणजे 12 महिन्याचा 4,000. पुन्हा झाला. या फर्निचरवरचा डिप्रिशिएशन काढलं. दुसरा फर्निचर आपल्याकडे आहे 20,000 रुपयाचा. त्याच्यावरचाही आपल्याला डिप्रिशिएशन काढायचा आहे 31/12/2009 ला बाय डिप्रिशिएशन. हा फर्निचर नंबर 2. आता हा दुसरा फर्निचर इथे 6 महिनेच होता, कारण तो या तारखेला खरेदी केला होता आणि या तारखेला क्लोज केला तेव्हा तो 6 महिनेच होता. आता इथून नवीन वर्ष चालू झाला म्हणजे हा फर्निचर ह्या तारखेपासून कंटिन्यू आहे. म्हणजे 1 जानेवारी 2009 पासून 31/12/2009 पर्यंत तो फर्निचर आपल्या कोमल सोहम प्रिंटर बदलापूर या व्यवसायात आहे. म्हणजे तो वापरला वर्षभर वापरला. वर्षभराची झीज आपल्याला आकारायची आहे. म्हणजेच डिप्रिशिएशन काढायचं आहे 12 महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा. आता डिप्रिशिएशन मूळ किंमत जी आहे खरेदीची 20,000 त्याच्यावरती 10% म्हणजे 2,000 झाले. दोनच फर्निचर आहेत. 2 प्रकारचे फर्निचर आहेत. त्या दोन्ही फर्निचरवरती आपण घसारा आकारलेला आहे. एक पहिल्या फर्निचरवरती 4,000 12 महिन्याचा, दुसऱ्या फर्निचरवरती 2,000 12 महिन्याचा. आता क्लोज करायचा आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. दुसरा वर्ष क्लोज करतो 31/12 वर्षाच्या शेवटी 31/12/2009 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इथे दुसरा वर्ष मी क्लोज करतोय
डेबिट साईडची टोटल मारतोय 55,000 क्रेडिटला आणि या 55,000 मधून 6,000 आपल्याला वजा करायचे आहेत. 55,000 मायनस 6,000 इज इक्वल टू 49,000. 49,000 रुपयाचा तर फर्निचर आहे. बघा मित्रांनो, पहिला फर्निचर 60,000 रुपयाचे होते. एक जानेवारीला 40चा आणि 1 जुलैला 20,000चा, एकूण 60,000चा फर्निचर होता. आणि हाच फर्निचर 31 डिसेंबरला 55,000 रुपयाचा झाला. 31/12/2008ला 55,000चा होता. तोच 1/1/2009ला म्हणजे याच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीला 55,000 रुपयाचाच होता. आणि ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31/12/2009ला 12 महिन्यांनी, इथून बरोबर 12 महिन्यांनी हा 55,000 रुपयाचा फर्निचर एकूण 50,000 रुपयाचा झाला. म्हणजे आता जर विकायचा झाला तर ह्याचे व्हॅल्युएशन असेल दोन फर्निचरचा 49,000. आता वर्ष चालू होतोय तिसरा, फायनान्शियल इयर थर्ड. हा कधी चालू होईल? 1/1/2009 नंतर 2010 ते 31/12/2010 हा तिसरा फायनान्शियल इयर आपला चालू होतोय. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता 1/1/2010 हा तिसरा सुरुवात फायनान्शियल इयरला आहे. बघा, या 31 नंतर 1, 12 नंतर 1 आणि 9 नंतर 10. मी इथे तारीख घ्यायची आहे 1/1/2010. टू बॅलन्स सोडून घ्या. पहिली सुरुवातीची बॅलन्स ब्रॉट डाऊन 49,000. आता तिसरा वर्ष चालू झालाय आणि तिसऱ्या वर्षात काय म्हटलेलं आहे तर ऑन 30 जून 2010, 30 जून 2010 द फर्निचर परचेस ऑन फर्स्ट जानेवारी ते 1 जानेवारी. हा बघा 1 जानेवारी ह्या इथे दिसते बघा. 1 जानेवारी फर्निचर परचेस ऑन 1 जानेवारी 2008 वॉज सोल्ड फॉर ₹25,000. 25,000 रुपयाला विकलाय कधी? 30/6/2010 अँड ऑन द सेम डेट, आणि त्याच तारखेला म्हणजे ह्या तारखेला जेव्हा हा फर्निचर विकला 25,000ला, तेव्हाच न्यू फर्निचर वॉज परचेस ऍट ए कॉस्ट ऑफ ₹30,000 आणि नवीन फर्निचर त्याने 30,000 रुपये किमतीचा विकत घेतला. आता सुरुवातीला जो विकलाय ह्या तारखेला, त्या तारखेचा व्हॅल्युएशन, त्या तारखेपर्यंत व्हॅल्युएशन आपल्याला काढायचं आहे. ह्या फर्निचरचा ह्या तारखेपर्यंत व्हॅल्युएशन काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? हा पहिल्या वर्षी होता 40,000चा. पहिल्या वर्षी 4,000 रुपये डिप्रेशन गेले, राहिले किती? 36,000 रुपयाचा. दुसऱ्या वर्षी होता व्यवसायात 4,000 रुपये गेले, 32,000चा झाला. तिसऱ्या वर्षी तो आता किती महिने राहणार आहे? 1 जानेवारी पासून जून पर्यंत 6 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिने, म्हणजे 6 महिन्यांचा 2,000 रुपये जातील. अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे आणि नंतर विकायचं आहे. त्याच्यातून आपल्याला फर्निचर वरती प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे पाहायचं आहे. तर वर्किंग नोट करा. वहीमध्ये कागद भरपूर जोडलेले आहेत. बघा, कोणता फर्निचर विकला आहे, ती तारीख, किती तारीख? 1/1/2008. त्याची खरेदीची किंमत काय होती? परचेस प्राइस काय होती? 40,000. 40,000 रुपयाचा फर्निचर होता 1/1/2008ला. वर्षभर वापरला, त्याचा डिप्रिशिएशन 31/12/2008. 31/12/2008ला त्याचा डिप्रिशिएशन किती? डिप्रिशिएशन 4,000 म्हणजेच 31 नंतर 1/1/2009ला व्हॅल्यू ऑफ फर्निचर 36,000. म्हणजे फर्निचरची किंमत किती झाली? व्हॅल्युएशन 36,000 1/1/9ला. त्याच्यानंतर पुन्हा वर्षभर वापरला, इथे 1 वर्ष वापरला, इथे दुसऱ्या वर्षात तो वापरला, म्हणजे दुसऱ्या वर्षाचा डिप्रिशिएशन 31/12/2009ला डिप्रिशिएशन
10% काढताना ओरिजिनल कॉस्ट वरती 10% वर्षाला म्हणजे 4,000 पुन्हा 4,000 डिप्रिशिएशन काढलं म्हणजे 32,000. हा झाला 1/1/2010 व्हॅल्यू ऑफ फर्निचरची व्हॅल्यू 32,000 आली म्हणजे व्हॅल्युएशन केला तर. आता 1/1/2010 नंतर विक्रीची तारीख दिली बघा 30 जून 2010. 30 जून म्हणजे 6/2010 या दिवसाला विकलंय म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत व्यवसायात आहे. आपल्या व्यवसायात तो वापरतोय. 1 जानेवारी पासून 30/6 पर्यंत जून पर्यंत म्हणजे जानेवारी ते जून 6 महिने होतात. 1/6 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डिप्रिशिएशन काढायचं आहे. किती महिन्याचा डिप्रिशिएशन येईल? 6 महिन्याचा डिप्रिशिएशन. 6 महिन्याचा डिप्रिशिएशन किती येईल? 2,000. 4 चे अर्धे वर्षाचा 4,000, 6 महिन्याचा 2,000. आता हा जो डिप्रिशिएशन आहे ही जी तारीख आहे ही तारीख ह्या वर्षात येते बघा. 1/1/2010 या फायनान्शियल इयर मध्ये किती तारीख आहे? 30/6/2010. इथं हा डिप्रिशिएशन ओढून घ्यायचा आहे बाय डिप्रिशिएशन. फर्निचर नंबर 1 6 महिन्याचा डिप्रिशिएशन किती? 2,000. ही आधी एंट्री करायची आहे 2,000 रुपयाची. आता याचं व्हॅल्युएशन काढायचं आहे. किती तारखेला? 30 ज्या दिवशी विकलंय त्या दिवशीची तारीख 30/6/2010. व्हॅल्युएशन ऑफ फर्निचरचं व्हॅल्युएशन किती येईल? तर 32 मधून 2 गेले डिप्रिशिएशनचे तर 30,000 रुपये. 30,000 रुपये किमतीचं फर्निचर या विक्रीच्या तारखेला आहे. म्हणजे विकताना ज्या दिवशी विकलाय तो त्या विक्रीच्या दिवशी त्या फर्निचरची व्हॅल्यू जी आहे ती 30,000 रुपये. 30,000 रुपये किमतीचा फर्निचर या सोम प्रिंटरकडे होता. घेतला होता जानेवारी मध्ये. 1 वर्ष वापरला 4,000 रुपये घसारा म्हणजे 36,000चा झाला 1 वर्षाने. दुसऱ्या वर्षी पुन्हा वापरला 4,000 घसारा 32,000 रुपयाचा झाला दुसऱ्या वर्षात. आणि मग तिसऱ्या वर्षात मात्र 6 महिने वापरला म्हणजे 2,000 रुपये झीज म्हणजेच 2.5 वर्षांनी त्या फर्निचरची अमाऊंट झाली व्हॅल्युएशन झाला 30,000 रुपये. आता हा फर्निचर विकायचा आहे त्याच तारखेला 30/6/2010 ला सेल ऑफ फर्निचरची विक्री. किती रुपयाला फर्निचर विकलंय? 25,000. 25,000 रुपयाला विकला. बघा 30,000 रुपयाचं फर्निचर 25,000 रुपयाला विकला तर काय होईल? 5,000 रुपये व्यवसायाला लॉस होईल. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. किती तारखेला लॉस होईल? 30 जून 2010 ला लॉस होईल. म्हणजे आता ही जी तारीख आहे सेल ऑफ फर्निचर, जेव्हा फर्निचर आपण विकत घेतला खरेदी केला तेव्हा त्याची एंट्री फर्निचरच्या डेबिटला, कारण फर्निचर आला फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक किंवा कॅश. आता काय झालं? हा फर्निचर विकला म्हणजे काय झालं? फर्निचर गेला आणि आलं काय? कॅश किंवा बँक. त्याची एंट्री आपल्याला या ठिकाणी करायची आहे सेल ऑफ फर्निचरची 30 तारखेला 30/6/2010 बाय बँक किंवा कॅश कंसात सेल ऑफ फर्निचर. किती रुपयाला विकला? 25,000 रुपयाला. 25,000 रुपये आले. विकल्यानंतर काय झालं? व्यवसायाला लॉस. कधी झालाय लॉस? 30 साला म्हणजे ह्याच वर्षात झालाय 2010 मध्ये. त्याची एंट्री करायची बाय लॉस ऑन सेल. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 5,000. 5,000 रुपयाचा लॉस झाला तो या ठिकाणी घेतला.
आता विक्रीचा वर्किंग नोट या ठिकाणी संपली. आता पुढे हा वर्षात हा फर्निचर विकल्यानंतर इथे म्हटलेले ऑन द सेम डेट म्हणजे कोणती ही 30/6/2010. ऑन द सेम डेट ए न्यू फर्निचर वॉज परचेस ॲट ए कॉस्ट ऑफ ₹30,000. ह्याच तारखेला सेम डेट असं म्हटलं. ऑन द सेम डेट कोणती 30/6 आणि नवीन फर्निचर घेतला म्हणजे फर्निचर आला 30/6ला 30/6/2010 टू कॅश किंवा बँक 30,000 30,000 रुपयाचा फर्निचर खरेदी केला. आता हा वर्ष क्लोज करायचा आहे. आता वर्ष क्लोज करायचं म्हणजे काय तर सर्वच्या सर्व फर्निचर वरचा डिप्रेशन आपल्याला या ठिकाणी आकारायचा आहे. पहिला फर्निचर होता 40,000 रुपयाचा, तो विकला आणि तो 6 महिने आपल्याकडे होता म्हणून 6 महिन्याचा डिप्रेशन 2,000 आकारला म्हणजे या 40,000 वरचा आपण डिप्रेशन घेतला. दुसरा फर्निचर आपल्याकडे आहे फर्निचर नंबर 2 20,000 रुपयाचा. त्या 20,000 रुपयाचा तो फर्निचर व्यवसायात आहे म्हणजे ह्या तारखेपासून 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत 31/12/2010 पर्यंत तो आहे म्हणजे 1 जानेवारी 10 ते 31/12/10 12 वर्ष हा 12 महिने हा फर्निचर आपल्याकडे आहे म्हणजे याचा डिप्रिशिएशन बाय डिप्रिशिएशन फर्निचर नंबर दुसरा हा फर्निचर नंबर 2 12 मंथ 20,000वरती 10% 2,000 पुढे 2 फर्निचर वरचा डिप्रेशन आपण घेतला. पहिल्या फर्निचरवर 6 महिन्याचा होता इथे आणि मग विकला म्हणून 6 महिन्याचा. दुसरा फर्निचर वर्षभर आहे. तिसरा फर्निचर या ठिकाणी बघा आत्ताच खरेदी केलेला आहे 30/6ला म्हणजे 30 जूनला. आता 30 जून पासून 31 डिसेंबर पर्यंत किती महिने होतात ते बघा कारण याच्यावर सुद्धा डिप्रेशन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता 30 जून म्हणजे जून गेला संपला. जुलै पासून तो आपण वापरला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 6 महिने. पुन्हा 6 महिन्याचा डिप्रिशिएशन बाय डिप्रिशिएशन हा फर्निचर नंबर 3 6 महिने म्हणजेच ह्याच्यावरती 30,000 रुपयावरती 6 महिने म्हणजेच 1,500 रुपये 1,500. इथे आता डिप्रेशन आपण आकारून एंट्रीही केलेले आहेत. आता आपल्याला तिसरा वर्ष क्लोज करायचा आहे म्हणजे इथे लिहायचं 31/12/2010 ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन डेबिटची टोटल करतोय बघा 79,000 डेबिटची टोटल 79,000 इथे घेतोय 79,000. आता या 79,000 मधून ही संपूर्ण अमाऊंट आपल्याला बेरीज करून लेस करायचे बघा. 25 ने 5 30 32 33 34 35,500 वजा करायचे 35,500 लेस करायचे 43,500 43,500 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे आता फर्निचर व्यवसायात 30/12 म्हणजे 31 डिसेंबर 2012 ला टोटल फर्निचर 43,500 रुपयाचा आहे. अशा पद्धतीने फर्निचर अकाउंट आपल्याला मेंटेन करायचं आहे आणि याच्यानंतर डिप्रिसिएशन अकाउंट आकायचं आहे. डिप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला 31/12/2008 तारीख टाकायची आणि म्हणायचा टू फर्निचर. डिप्रिसिएशनच्या डेबिटला ही तारीख टाकायची डेट मध्ये आणि म्हणायचं फर्निचर इथे असं म्हणायचं फर्निचर 4,000 फर्निचर 1,000 क्लोज करताना 5,000 आणि डिप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तारीख 31/12
पुढे दुसरा वर्ष चालू करायचा 31/12/2009. टू फर्निचर 4,000, टू फर्निचर 2,000. क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000, टोटल 6,000. तिसरा वर्ष डिप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू फर्निचर 2,000 ही तारीख टाकायची. टू फर्निचर 31/12 ची तारीख 2,000 आणि टू फर्निचर 1,500, म्हणजे 2 2 4 5 5,500 फर्निचर डिप्रिशिएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर 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 आणि क्रेडिट साईडला 31/12/2010 ला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डिप्रिशिएशन अकाउंट क्लोज करायचा. अशा पद्धतीने आपला एक्झाम्पल नंबर, प्रॉब्लेम नंबर, डिप्रिशिएशन ऑफ अकाउंटिंग याच्यातली स्ट्रेट लाईन मेथड आपण सध्या शिकतोय आणि त्याच्यातला दुसरा एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोल्युशन बघितलेलं आहे. अशा पद्धतीने दिलेल्या वहीमध्ये आपण हा सोल्युशन करून घ्यायचा. धन्यवाद.